तर नमस्कार। बघा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे आणि भविष्यामध्ये काही दिवसानंतर म्हणजे विधानसभेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये परत वनरक्षकांची भरती ही येणार आहे। आता फॉरेस्ट गार्डची जी भरती आहे ती 126 प्रकारचे पदं त्यामध्ये भरून घेणार आहेत। 126 पदामध्ये जागा आहेत 3097 आणि फॉरेस्ट गार्डला जागा आहेत 1684। आता आपण याविषयी आज बोलणार आहोत की धोरण काय आहे। हे फॉरेस्ट गार्डची भरती ही विधानसभेच्या अगोदर होणार आहे की नंतर होणार आहे। सध्या तुम्ही बघत आहात सोशल मीडियावरती जे एक पत्रक फिरत आहे त्यामध्ये 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या रिक्त पद हे त्यांनी मागवलेले आहेत। आणि म्हणजेच बघा, आता रिक्त पद मागवले माहिती अधिकाराखाली मला मी पद सांगितले ही 1684 फॉरेस्ट गार्डचे पद आहेत। बाकीचे 3097 पद टोटली सर्व पद जे आहेत ते एकूण 3097 पद आहेत। त्यामध्ये 127 पदाचे भरती आहे। 127 प्रकारची भरती त्यामध्ये अनेक पद आहेत। मध्ये पर्यवेक्षक पद असतील, शिपाई असतील, त्यानंतर चालक असतील, म्हणजे त्यामध्ये खूप पद आहेत। पण ज्या जागा येतात त्या म्हणजे फॉरेस्ट गार्डच्या वाट्याला, आणि ते म्हणजे 1600 जागा आसपास जागा ह्या निघणार आहेत। त्यापेक्षा जागा जास्त वाढू शकतात पण त्यापेक्षा जागा कमी होऊ शकत नाहीत, कारण आता बघा त्यामध्ये नवीन पदनिर्मिती असेलच। ठीक आहे, हे फक्त जे पद आहेत हे फक्त रिक्त वॅकन्सी आहे। आता सर्वांना प्रश्न पडतो की आताच फॉरेस्ट गार्डची भरती झालेली आहे, परत शासन लगेच भरती काढेल का, हा प्रश्न असतो। बघा, तुम्हाला मी वारंवार सांगायचो, मग तुम्हाला बाकीवर सांगितलं तुम्ही की बाबा आता भरती होणार आहे, तुम्ही तयारीला लागा, पोलीस भरती होईल, तयारीला लागा। तुम्ही त्यावेळेस एकच वाक्य बोललात मला की आताच भरती प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे, पोरांची ट्रेनिंग अजून पूर्ण व्हायची आहे, भरती कसं होईल मास्तर। पण ही भरती प्रक्रिया निघाली, ज्यांनी ऐकलं, ज्यांनी तयारी केली ते मुलं सध्या चांगल्या पोझिशनला आहेत मार्कामध्ये, पण ज्यांनी इग्नोर केलं ते मुलं आज परत दुसऱ्या भरतीची वाट बघत आहे। आता फॉरेस्ट गार्ड भरती ही 2024 मध्ये याची अपडेट येऊन जाईल, ते पण 24 वर्ष संपायच्या अगोदर। मग आता जेव्हा इलेक्शन होईल, निकाल लागेल, त्यानंतर या भरतीला सुरुवात होईल असा अंदाज हा आहे मित्रांनो। आणि जे फॉरेस्ट गार्डची भरती आहे त्या भरतीविषयी टोटली जे इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे, ग्राउंड असेल, पूर्ण टोटली शारीरिक पात्रता, फिजिकल मेरिट याविषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ आणलेले आहेत, व्हिडिओ बघून घेऊ शकता। आता विषय कुठला येतो, विषय तयारीचा। तुम्हाला तयारी नेमकी करायची कशी आहे, फॉरेस्ट गार्डची परीक्षा ग्राउंडला म्हणा किंवा लेखी परीक्षा नेमकं पॅटर्न कसा असतो, तयारी कशी करायची, आपण याविषयी व्हिडिओ आणलेले आहेत। आता तुम्हाला फक्त एक करायचं आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे 5 किलोमीटर। या ठिकाणी फक्त एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे 5 किमी नंतर 25 किमी चालणे आणि पळणे। तुम्हाला 5 मिनिटं हे 17 मिनिटाच्या तुम्हाला आसपास हे पार करावे लागतात, तर तुम्हाला त्या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतात। आणि ते 5 किलोमीटर पळण्यासाठी मित्रांनो तयारीशिवाय, प्रयत्नाशिवाय, घाम गाळल्याशिवाय, स्टॅमिना वाढवल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। कारण ते रन 5 किलोमीटरला आपला भरतीला SRPFला 25 मिनिट टायमिंग असतो, पण या ठिकाणी टायमिंग हा खूप कमी आहे, 17 मिनिट टायमिंग आहे, आणि त्यात तुम्हाला तो रन पूर्ण करायचा आहे 5 किमी। जर तुम्ही आतापासून सुरुवात केलात, तुम्हाला नक्कीच तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये चांगलंच इम्प्रूव्हमेंट कराल आणि तुमचं ग्राउंड खरंच खूप चांगलं होऊन जाईल फॉरेस्ट गार्डचं, तर तुम्ही आतापासून तयारी ठेवाल तर। आणि ज्या मुलांची लेखी परीक्षा बाकी आहे पोलीसची, ज्यांचं ग्राउंड बाकी आहे, त्यांनी आपला फोकस हा गडगडी ठेवावा। आणि ज्या पोरांनी सर्व भरती संपलेला आहे त्या मुलांनी परत तयारीला लागावं। कुठलाही वेळ न दौडता, कुठल्याही डोक्यामध्ये शंका न येता, कुठल्याही लोकांचं बोलणं न ऐकता तुम्ही तयारीला लागा। तुम्ही आज तयारीला लागा, तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस भरती निघेल या 5-6 महिन्यानंतर तुम्हाला याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे। फक्त तुम्ही एक परीक्षण करा की मागच्या भरतीमध्ये आपण फॉर्म भरला होता, पण कुठल्या चुकामुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आपण लागू शकलो नाही, आपण त्यातनं बाहेर पडलो। तुम्ही याकडे चिंतन करा। बघा, भरती करणारा प्रत्येक मुलगा जीवाचं रान करतो, हाडाचं पाणी करतो, पण विषय कुठला येतो, मार्ग योग्य सापडणं आणि तयारी योग्य करणं हा फक्त विषय महत्त्वाचा असतो या ठिकाणी। पण तुम्हाला मार्ग सापडत नसेल, तुम्हाला मार्ग दाखवायला मी आहे, फक्त तुम्ही चढायची तयारी ठेवा, चालत राहा। आता मुद्दा समजून घ्या, ग्राउंड आणि लेखी परीक्षा तुम्ही हे 6 महिन्यामध्ये अक्युरेटपणे तुम्ही व्यवस्थित पार करू शकता। आता काही जणांचे व्हिडिओ आलेले आहेत, ते म्हणतात की 9700 पदांची फॉरेस्ट गार्डची भरती आहे, असं नाही, ते फक्त जागा आहेत टोटली
त्यामुळे जागा काय भरल्या गेलेल्या आहेत आणि काय जागा रिक्त आहेत त्या जागा भरायच्या 1684 आहेत. त्यामुळे तुम्ही थापाला बळी पडू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या जागेमधील एक जागा हे तुमची आहे. फक्त हीच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला लागण्याकरता 100,000 जागेची गरज नाही. तुम्हाला फक्त एकच जागा पाहिजे असते, तीच जागा तुम्हाला हस्तगत करायची आहे. त्यामुळे तुम्ही आता पूर्णपणे फोकस हा फक्त 6 महिने नेक्स्ट गोलवरती ठेवा. त्यामध्ये पोलीस भरती असेल किंवा ते भरती असेल. आणि तुम्हाला मी वारंवार सांगतो, सोबत तुम्ही अभ्यास ठेवा. भरती कुठलीही निघो, तुम्ही फॉर्म भरत चला. कारण बी प्लॅन शिवाय मित्रांनो कुठलंही कार्य यशस्वी होत नाही. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, उद्यापासून आपण एक गोष्ट करणार आहोत चॅनलवरती की शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक नोकरी भरती जे महाराष्ट्रामधील आहे त्याची तुम्हाला अपडेट ही आता उद्यापासून शॉर्टमध्ये मिळून जाईल. त्याविषयीची पूर्ण माहिती ही आपल्या मोठ्या व्हिडिओतून मिळत राहील. ठीक आहे.